काँग्रेस नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीचं श्रीखंड खाल्लं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. बेछूट आरोप करण्यापेक्षा घोटाळेबाजांनी नावं जाहीर करा. काँग्रेसचं फडणवीसांना प्रत्याह्वान. लोकसभेला जोरात झटका बसला. आता शॉक देऊ नका. नाशिकच्या निकालाची अजितदादांनी घेतली धास्ती. उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे. आमची बटणं दाबली पाहिजे. योजना टिकवण्यासाठी ईव्हीएमचं बटन दाबा. अजित पवार यांच्याकडनं मतदारांना आवाहन. तर खुर्चीसाठी योजना सुरू केल्याचा विरोधकांचा आरोप. गुलाबो गँग कितीही फिरली तरी काहीही फायदा होणार नाही. नितीन राऊत यांच्याकडनं राष्ट्रवादीचा गुलाबो गँग असा उल्लेख. बीडमध्ये वक्फ बोर्ड विधेयकासाठी जेपीसी समितीची स्थापना. 21 लोकसभा खासदारांची जेपीसी समिती स्थापन. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा. रायगडमध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा एकमेकांच्या मतदारसंघांवर दावा. अलिबागच्या जागेवर भाजपच्या नेत्यांची दावेदारी. तर कर्जत खालापूरवर राष्ट्रवादीचा डोळा. अजित पवारांच्या बॅनरवर कर्नाटकमधील मुलीचा फोटो. कर्नाटकमधील मुलीचा फोटो बॅनरवर वापरून फसवण्याचं काम. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मेहबूब शेख यांचा दावा. भाजपला मदत केल्याचं गुलाबराव पाटलांनी सिद्ध करावं. तसं सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईल. गुलाबराव देवकर यांचं गुलाबराव पाटलांना थेट आव्हान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.